कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट। ज्या अपडेट अनुसार आता व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या निमित्तानं कांद्याच्या दराबाबतीत आखला या ठिकाणी महाडाव। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने कांद्याच्या दराबाबतीत आखलाय या ठिकाणी महाडाव। मग दिवाळीच्या निमित्तानं व्यापाऱ्यांनी कांद्याच्या दराबाबतीत कोणता महाडाव आखलाय? व्यापाऱ्यांनी असं कोणतं चक्रव्यूह तयार केले की ज्या चक्रव्यूहामध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा या ठिकाणी फसू शकतो? तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी आखलेला महाडाव आणि चक्रव्यूह तुम्हाला समजावून सांगणार आहे। आपण या चक्रव्यूहामध्ये कशा पद्धतीनं फसू शकतो आणि या चक्रव्यूहामधून आपली सुटका या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने करायची, म्हणजे या चक्रव्यूहात आपल्याला कशा पद्धतीनं फसायचं नाही, हे सगळं समजून उमजून घेण्यासाठी आता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ या ठिकाणी मनापासून आवडला तरच या व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशनला ऑल करून घ्या। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता दिवाळीच्या निमित्तानं कांद्याचा जो व्यापारी आहे, या कांद्याच्या व्यापाऱ्यानं एक महाडाव आखलाय। कांद्याच्या व्यापाऱ्यानं एक चक्रव्यूह तयार केले ज्याच्यामध्ये आपण फसू शकतो आणि तुम्हाला या चक्रव्यूहात फसण्यापासून आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी वाचवणार आहे। त्यामुळे एकच या ठिकाणी करा की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एवढीच आपल्याला नम्र विनंती। तर बघा मित्रांनो, प्रथम व्यापाऱ्यांचा असणारा महाडाव आणि चक्रव्यूह काय आहे ते समजून घ्या। बघा मित्रांनो, या जगामध्ये पैशाचं सोंग करता येत नाही हे सर्वांना माहिती आहे आणि कुठेतरी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या याच परिस्थितीचा आणि त्याचबरोबर शेतकऱ्याच्या असणाऱ्या स्वाभिमानाचा गैरफायदा या ठिकाणी व्यापारी दिवाळीला घेत असतात। व्यापाऱ्यांनी चक्रव्यूह कोणता आखलाय समजून घ्या। आता व्यापाऱ्यांना माहिती आहे की दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी कास्तकार बांधवांना पैशाची गरज पडणार आहे, म्हणून कास्तकार बांधव दिवाळी जवळ येतो म्हणताच कांद्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवणार आहे आणि यामुळं या ठिकाणी काही अफवा बाजारात पेरल्या जाणार आहेत ज्याच्यामुळे कांद्याचा दर हा कमी करण्याची शक्यता आहे। म्हणजे तुमचा कांदा हा 200-300 रुपये प्रति क्विंटलनं इथून दिवाळीपर्यंत काहीही त्याच्यामध्ये तारतम्य नसताना कमी केल्या जाणार, म्हणजे तो भाव दबावात आणला जाणार। मग अशा परिस्थितीमध्ये काय की कास्तकार बांधवांना दिवाळीच्या निमित्तानं पैशाची गरज आहे, मग ते 100-200 रुपयाला बघणार नाहीत, विक्री करून टाकणार, असं पक्क व्यापाऱ्यांना माहीत आहे। मग व्यापारी काय करणार, या चक्रव्यूहामध्ये तुम्हाला अलगद अडकवणार। सगळा कांदा कोण खरेदी करणार? व्यापारी खरेदी करणार आणि 1% कांदा ते तात्काळ विकणार नाहीत। हा कांदा ते स्टॉक करणार आणि तिथून 2 ते 3 आठवड्यानंतर विकणार, जेव्हा कमीत कमी कांदा बाजारभाव 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल तुम्ही विकलेल्या भावापासून वाढलेले असणार आणि तेव्हा काय सांगणार ते की दिवाळीला आवक वाढली होती आणि पुन्हा ती आवक बऱ्यापैकी कमी झाली। तर मायबाप कास्तकार बांधवांनो, या असणाऱ्या भ्रांतीमध्ये यायचं नाही, त्यांच्या चक्रव्यूहात अडकायचं नाही। जर अडकायचं नसेल तर काही पण करा, कसं पण करा, कसंही ॲडजस्ट करा, आपले लेकबाळ आपली बहीण काय आपल्या ऐकण्याबाहेर नाही। हात उसनं करून त्यांची बोळवण करा,
पण दिवाळीच्या अगोदर नाही तर दिवाळी नंतरच कांदा विका, ज्यामुळं होईल आपला इथं खूप खूप फायदा. अन्यथा या असणाऱ्या व्यक्तींच्या चक्रव्यूहात जर अडकला तर आपलं खूप मोठं नुकसान होईल. 5 महिने कांदा सांभाळून जो नफा आपल्याला मिळायला पाहिजे तो आपल्याला न मिळता 15 दिवसात आपल्या खिशातील नफा यांच्या घशात जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा. सावध व्हा राव, कारण व्यापाऱ्यांनी आखलाय दिवाळीच्या निमित्तानं हाच कांद्याबाबतीत महाडाव. बस एवढंच सांगू इच्छितो या प्रसंगी. व्हिडिओमधील ही माहिती आपल्याला कशी वाटली, कळकळीची ही असणारी सल्ला म्हणा, मार्मिकता म्हणा, आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणि आपण या चक्रव्यूहात अडकणार नाहीत ना याची खात्री करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहायचं सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उद्याला व्यक्त करतो. खूप खूप आभार.